अंबादास दानवे यांनी पुन्हा एकदा खासदार संदीपान भुमरे यांच्यावरती कोट्यवधींच्या जमिनी बळकावल्याचा गंभीर आरोप केलाय। भुमरे यांच्या ड्रायव्हर जावेद रसूल शेख यांच्या नावावरती हिबानामा करून सुमारे 1150 कोटी रुपयांचं संपादन मूल्य हडप करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा दावा दानवे यांनी केलाय। दानवेंच्या आरोपानुसार जटवाडा परिसरामध्ये एकूण 23 एकर 30 गुंठे जमीन महाराष्ट्र विकास मंडळामार्फत संपादित करण्यात आलेली होती। संबंधित जमिनीचे कुठलेही कायदेशीर वारसदार नसल्यामुळे सरकारनं अधिग्रहणाची प्रक्रिया पूर्ण केली आणि समृद्धी महामार्ग प्रकल्पासाठी ती जमीन देण्याचे आदेश झाले। या जमिनीचं संपादन मूल्य 1150 कोटी रुपये निश्चित करण्यात आलं, पण सगळी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अचानक काही व्यक्तींनी स्वतःला मूळ मालक असल्याचा दावा करत पैशांची मागणी केल्याचं दानवेंनी सांगितलंय। आणि धक्कादायक बाब म्हणजे ह्या जमिनीचा हिबानामा 1971 साली जावेद रसूल शेख यांच्या नावावरती करण्यात आल्याचा दावा केला जातोय। परंतु जावेद यांचा जन्म 1985 मध्ये झाल्याचा आरोप दानवे यांनी केलाय आणि 1971 मध्ये हिबानामा त्यांच्या नावावरती कसा झाला असा सवाल उपस्थित केलाय। तसंच याच जावेद शेख यांच्या नावावरती ह्यापूर्वी सुद्धा 400 कोटी रुपयांच्या हिबानाम्याचं प्रकरण असल्याचा आरोप करत या सगळ्या व्यवहारांमध्ये खासदार भुमरे यांची भूमिका संशयास्पद असल्याचा दावा दानवेंनी केलाय। चालकाच्या नावानं 1150 कोटी रुपये हडपण्याचा हा डाव असल्याचा गंभीर आरोप सुद्धा त्यांनी केलाय। या प्रकरणी कागदपत्रांसह मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून सीआयडी चौकशीची मागणी करण्यात आली आहे आणि चौकशीतनं संपूर्ण सत्य बाहेर येईल असाही दावा दानवे यांनी व्यक्त केलाय। याच्यातल्या ज्या मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे साहेबांनी सुरू केलेल्या मेजॉरिटीनं योजना बंद झालेल्या, फक्त एक लाडकी बहीण मोठ्या मुश्किलीनं चालू आहे। बाकी सगळ्या योजना बंद झाल्या, लाडका भाऊ बंद झाला, ही तीर्थ योजना बंद झाली, अनेक अशा ज्या योजना त्यांनी छोट्या छोट्या सुरू केल्या होत्या या सगळ्या योजना बंद झालेल्या आहेत। लाडक्या बहिणीच्या योजनेत सुद्धा मोठा कट झालेला आहे, जवळपास 25-30% महिला आतापर्यंत त्याच्यातून गाळलेल्या आहे आणि सरकार असाच प्रयत्न करतं की येणाऱ्या काळात या सगळ्या हळूहळू कशा पद्धतीनं कमी होईल, त्याच्यामुळे फक्त इलेक्शनचा फंडा म्हणून या योजना सुरू झालेल्या होत्या। आता इलेक्शन संपलेलं आहे, त्यांनी जिंकलेलं आहे म्हणून या योजना बंद होत आहेत। मराठा आरक्षणाबाबत एक महत्त्वाची बाब पुढे आली आहे की 6-8 महिने झाले मराठींचा आंदोलन संपलं आणि हैदराबाद गॅझेटियर लागू करण्याचं आश्वासन दिलं होतं, अजूनपर्यंत एसओपीच ठरली नाही। आता एसओपी ठरणार आहे, त्यासाठी समिती स्थापन। मी आंदोलनात मनोजदादा जरांगे यांच्याबरोबर सहभागी होतो आणि मोठं तीव्र आंदोलनानंतर सरकारने हैदराबाद गॅझेटियरच्या आधारावर मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचे निर्देश दिलेले होते। माझ्या माहितीप्रमाणे 2 आकड्यात मागच्या 6 महिन्यात प्रमाणपत्र मिळालेले, 30-35 प्रमाणपत्र मिळालेले या हैदराबाद गॅझेटियर प्रमाणे। तर याच्यात आपण प्रशासनाला दोष द्यावा का तर मुळीच देऊ नये असं माझं मत आहे। याच्यात सरकारला दोष द्यावा लागेल। सरकारने हे प्रमाणपत्र हैदराबाद गॅझेटियर कशा पद्धतीनं लागू करायचं याची कार्यप्रणाली, याला एसओपी म्हणता येईल, ही कार्यप्रणालीच फिक्स केलेली ठरवलेली नाही। आणि आता माहिती मिळाली का 20 तारखेला हा विषय ज्यांच्याकडे होता ते विखे पाटील, माननीय मंत्री महोदय राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांनी याची बैठक बोलवली 20 फेब्रुवारीला। निर्णय कधी झाला आहे? सप्टेंबरच्या पहिल्या 2, 3, 4 काही सप्टेंबर होतं त्यावेळेस, म्हणजे सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी, जवळपास 5.5-6 महिन्यानंतर सरकारला जाग आली। कारण जाग का आली की खालून आवाज सुरू झाला की याचा फायदाच होत नाही। खरं तर याचा फायदा मोठ्या प्रमाणावर होणार आहे, परंतु सरकार याच्याविषयी फार सरकारला आस्था आहे असं वाटत नाही। आता एसओपी तयार करण्यासाठी कमिटी नेमली, कमिटी नेमायला काही दिवस घेतील, कमिटी नेमल्यानंतर एसओपी करायला काही दिवस येतात, एसओपी झाल्यानंतर त्याच्या मान्यतेला काही दिवस घेतले जातील। म्हणजे येणाऱ्या काळात शाळा कॉलेज याचे ऍडमिशनचा याला फायदा होणार नाही। माझी अशी मागणी राहील आपल्या माध्यमातून, एक तर सरकारने काय ते झोपे गेला आणि जागा झाला अशी काहीतरी म्हण आहे, परंतु येणाऱ्या 1-2 महिन्यात या गोष्टी जर झाल्या तर मला असं वाटतं ऍडमिशनसाठी विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या प्रवेशासाठी हे अतिशय महत्वाचं राहील। सरकारने लवकरात लवकर जागा व्हावं।